हॅलो स्टुडंट्स, आपले चॅप्टर 2 नंबर 2 मधील जे काही लॉज होते, लॉज ऑफ एक्सपोनेंट्स फॉर इंटिग्रल पॉवर्स, म्हणजे घातांकासंबंधीचे जे काही लॉज होते, काही जे नियम होते ते आपण आधी शिकलो आहोत. आता आपण मोर इलिस्ट्रेटिव्ह सॉल्व एक्झाम्पल, म्हणजे आपल्या लॉसशी रिलेटेड जे काही उदाहरण आहे ते आपण आता वन बाय वन करून पाहूया. ओके, म्हणजे ते काही ड्युअलिटी जे ते केले. ओके, पेज नंबर 34 त्यांनी जे केलेलं आहे तर ते आपण वन बाय वन तिथे पाहूया आता काय करणार आहोत त्यामध्ये. म्हणून मोर इलिस्ट्रेटिव्ह सॉल्व एक्झाम्पल, एक्झाम्पल 3 दिले आहे पेज नंबर 34 तुम्ही काढणार आहात. एक्झाम्पल 3. ओके, ते काय सांगितलं आहे, इव्हॅल्युएट म्हणजे तुम्हाला सोबत आहे काय एक्झाम्पल पहा. एक्झाम्पलमध्ये 5 minus 1 power plus 6 minus 1 power plus 2 minus 1 power ब्रॅकेटचा काय असणार आहे 0 पॉवर. ब्रॅकेटचा काय असणार आहे 0 पॉवर येथे आहे. आपल्या एक्झाम्पल काय आहे, 5 चा पॉवर कसा आहे -1, 6 चा पण -1, 2 चा पण -1, म्हणजे प्रत्येकाचा बेस कसा आहे ते अलग आहे. प्रत्येकाचा पॉवर कसा आहे की सारखा आहे. आणि कंसाचा जो पॉवर आहे तो किती दिलेला आहे त्यांनी 0 तेथे दिलेला आहे. आता 0 तर तिथे दिलेला आहे, मग आपण पाहूया कशा पद्धतीने ते सॉल्व्ह करायचं आहे. जसं की आपण सॉल्व्हिंग करताना काय करतो, आन्सरमध्ये डायरेक्टली आपण ॲज इट इज क्वेश्चन घेत असतो, बरोबर आहे. ते क्वेश्चन लिहायची गरज नाही आहे. क्वेश्चन तुम्ही लिहिल्यानंतर आपण डायरेक्टली सॉल्व्ह करून घेऊया. आता -1/5 त्याचं पॉवर किती -1, आपण त्याला रेसिप्रोकल सिस्टीम लिहितो. कसं लिहू, रेसिप्रोकल सिस्टीम. आता रेसिप्रोकलमध्ये हा -1 कसा होणार पॉझिटिव्ह 1 आणि 5 ला त्यामध्ये. ओके, तसंच मग 6 चा काय होणार 1/6, 2 चा पण कसं होणार 1/2 आणि ब्रॅकेटचा पॉवर किती असणार आहे 0. आलं लक्षात. इथे आपण काय केलेलं आहे 5, 6 आणि 2 यांची काय रेसिप्रोकल सिस्टीमनुसार आपण त्यांना त्यांचं स्ट्रक्चर आपण इथे तयार केलं आहे 1/5, 1/6 आणि 1/2. त्यांच्या कंसाचा जो काही पॉवर किती होता तो 0, तो आपण इथे लिहिलेला आहे. नेक्स्ट इथे कंटिन्यू जसं की मग पुढे 6 प्लस 5 प्लस 15 इज इक्वल टू 30. इथे पाच यांनी काय केलं 6 प्लस 5 प्लस 15 अपॉन 30 इज इक्वल टू पहिले आपण लिहून घेऊ, तुम्हाला समजून सांगतो. यांची ॲडिशन केली 26 अपॉन 30 यांचा असणार आहे पॉवर 0 पॉवर वर आन्सर केलेला 1 तिथे आन्सर केलेला आहे. सिन्स a0 इज इक्वल टू 1 जस्ट म्हणजे काय सांगितलं सिन्स म्हणून a चा जर पॉवर 0 असेल, याचा पॉवर 0 असेल तर असं किती असतं 1 तिथे असतात. म्हणजे ज्या गणिताचा पॉवर 0 असतो त्याचा आन्सर 1 येत असतो. ओके, आता इथे आपण काय केलं रेसिप्रोकल सिस्टीमनुसार मांडणी केली. ओके, नेक्स्ट 6 प्लस 5 प्लस 15. आता हे 6 प्लस 5 प्लस 15 हे कसे आहे हे तुम्हाला आणि काढायला लागणार. म्हणजेच काय, ज्यावेळेस आपण ते रेसिप्रोकल सिस्टीम लिहिली 5, 6 आणि 2 यांचा एलसीएम किती येणार आहे 30. एलसीएम किती येणार आहे त्यांचा लसावी 30 येणार आहे. त्यांची ज्यावेळेस आपण बेरीज करू कोणाची 1 प्लस 1/5 प्लस 1/6 प्लस 1/2, पहिल्याचा आन्सर येणार 6, दुसऱ्याचा आन्सर येणार 5, तिसऱ्याचा आन्सर येणार आहे 15. म्हणजे या तिन्ही अपूर्णांकांची बेरीज येणार आहे 6, 5 आणि 15. या 5, 6 आणि 2 यांचा एलसीएम येणार आहे 30. यांची बेरीज जर केली आहे 26, एलसीएम जसा तसा डेनोमिनेटर आणि 26 अपॉन 30. जर एखाद्या फ्रॅक्शनचा एखाद्या अपूर्णांकाचा जर पॉवर घातांक जर 0 असेल तर त्याचं उत्तर तेथे 1 येत असते. किती येत असते उत्तर 1 तेथे येत असतं. जसं की ते एक उत्तर आलेलं आहे. ओके, मला लक्षात ना. सो आता पुढे पाहूया आपण जे दुसरं जे एक्झाम्पल आहे ते पाहूया. -3/4 त्याचं -2 परत कंसाचं त्यांनी -2 तिथे फ्रॅक्शनमध्ये त्याला दिलेलं आहे. म्हणजे बघा 3/4 समोर -2 म्हटलं काय ना 3/4 आणि 2 झाले 4, 2 झाले 4. म्हणजे आपण जो कोणता लॉ यूज करायचा आहे तिथे पहा
तुम्ही तिथे लॉ यूज करणार आहात, लॉ नंबर 2. कोणता लॉ यूज करणार आहे? लॉ नंबर 2 तिथे तुम्हाला यूज करायचा आहे. कोणत्या? एक्झाम्पल 3 मधल्या जे बी आहे त्याचं. मला 3/4 मध्ये पहा, 3/4 लिहिलं -2 × 2 याचा आन्सर येणार -4. मग 4/3 आपण त्याला रेसिप्रोकल मध्ये तिथे दिलेलं आहे. मग 4 तिथे आला. नंतर मग आपण 1 इंटिजर तिथे यूज केला आहे. 1 इंटिजर यूज केला तर मग 4 1 4 3 1 3. पण मग दोघांचा घात किती असणार आहे? 4 4 असणार आहे. 4 चा 4th पॉवर असणार आहे 256 आणि 3 चा 4th पॉवर असणार आहे 81. ओके, अशा पद्धतीने ते एक्झाम्पल 3 मध्ये ती गणित होते जे तुम्हाला मी ओरली तुम्हाला समजावून सांगितलं आहे. ओरली का समजून सांगितलं? जर आपण एक एक गणित जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर खूप वेळ जातो त्यामध्ये. चॅप्टर पण आपलं बऱ्याच दिवस जातो त्यामुळे मी तुम्हाला शॉर्टमध्ये समजून सांगितलं. आता इव्हेंट एक्झाम्पल 4 जे आहे त्याच्यातलं एक गणित आपण पाहूया. त्यामध्ये बघा आता इव्हेंट मध्ये जी 1 नंबर जे आहे ते किंवा 2 नंबरचा तो वापरतो काय एक्झाम्पल 4 जे आहे पेज नंबर 35. त्यामध्ये बी नंबरचं एक्झाम्पल आपण पाहूया. 7/10 -4 into 10/21 -4. काय 7/10 ब्रॅकेटचा -4 येणार आहे घातांक. 10/21 त्याचा मग ब्रॅकेटचा -4 घातांक तिथे येणार आहे. तर मग आपल्याला तिथे जो फॉर्म्युला यूज करायचा, कोणता फॉर्म्युला यूज करणार आहोत आपण तिथे? ए आणि बीचा m पॉवर म्हणजे कोणता? 4 नंबरचा लॉ यूज करायचा. कोणता? लॉ नंबर 4. कोणता यूज करणार आहोत आपण? लॉ 4 तिथे आपण यूज करणार आहोत. ओके, लॉ 4 नुसार म्हणून काय जसं की त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पल आपण ॲज इट इज राईट डाऊन करून घेतो. बरोबर, आता ॲज इट इज राईट डाऊन करण्यासाठी आपण काय करायचं? रेसिप्रोकल लिहायचं असतो. काय लिहित असतो? रेसिप्रोकल म्हणजे चेंज होऊन जातात. मग काय आपण 10/7 त्यांची जी पोझिशन आहे ती चेंज होईल ना. आणि हा -4 चा काय होईल? पॉझिटिव्ह होईल इंटू 21 जाणार 10 येणार खाली -4 चा होणार 4 झालं. नेक्स्ट मग आता यांचे काय याचं 4 आहे हा सगळ्यात ते पॉवर मध्ये येणार. 10 चा 4th पॉवर 7 चा पण 4th पॉवर इंटू 21 चा पण 4th पॉवर आणि 10 चा पण 4th पॉवर. 10 चा पण 4th पॉवर झालं. 10 चा 4th पॉवर 7 चा 4th पॉवर 21 चा 4th पॉवर आणि 10 चा पण 4th पॉवर तिथे आहे. ओके, सो नेक्स्ट पहा 7 3 जा 20. इथे जर आपण 30 पासून सुरुवात केली कसं येणार पहा 7 3 जा 21 जसं की 7 × 3 अपॉन 7 यांच्या ब्रॅकेटसाठी 4th पॉवर येणार आहे आणि इथे सुद्धा 4th पॉवर येणार आहे. म्हणजे 10 10 झाले कट. 10 10 काय झाले कट. ओके, इथे बरोबर 7 3 जा 21 म्हणजे अशा पद्धतीने इथे दिलेलं आहे. 7 इथे खाली जसं ॲज इट इज राहिला आहे आणि 7 3 जा 21 अशी त्याची कोड केली आहे. काय केली आहे? या 21 ची त्यांनी कोड केलेली आहे. 10 4 झाले कट. 7 4 आणि 21 4 आपण जर करायचं तर ठरलं असतं काय केलं असतं? 7 1 जा 1 7 7 3 जा 21 बरोबर. आन्सर काय असतं आपलं? 3 चा चौथा. आन्सर काय येणार आहे आपला? 3 चा चौथा. कसंही करू शकतो आपण. कसं काय असं न करता काय हे न करता आपण अजून एक पद्धती यूज करू शकतो. कशी? 7 1 जा 7 7 3 जा 21 बरोबर. हा 4 झाला तर हा 4 झाला तर मग आता इथे काय हा 4 आणि हा 4 कट नाही होऊ शकत. का कट नाही होऊ शकत? कारण की 7 आला काय 21 आला काय. मग इथे आन्सर काय येणार आहे? 3 चा 4th पॉवर 3 to the 4th पॉवर काय येणार आहे? 3 to the 4th पॉवर. 3 to the 4th पॉवर म्हणजे 3 चा 4th पॉवर किती येतो? 81. किती येतो? 81 155. लॉ कोणता यूज केला आपण? 4 नंबरचा लॉ यूज केला आहे. कोणता? ए बी पॉवर एम, ए चा पॉवर एम, बी चा पॉवर एम. हा लॉ आपण तिथे यूज केलेला आहे.
ओके, येते लक्षात काय केलेलं आहे? रेसिप्रोकल सिस्टीमनुसार आपण काय केलं? गणिताची पोझिशन चेंज झाली, फ्रॅक्शन चेंज होतात ना, न्यूमरेटर येतो न्यूमरेटरमध्ये, न्यूमरेटर येतो डिनोमिनेटरमध्ये. नंतर काय केलं आपण? कटिंग इथे केलेलं आहे. 10 10 झाले तर 4 4 झाले तर का? कारण तिथे सेम आहे, सारखे आहे. 7 3 जा 21, हे 4 दोन्ही सारखे नाही आहेत म्हणून आपण एक 4 इथे घेतला आहे. किती घेतला? एकच 4 घेतला. उरलं कोण होतं? 3. 3 चा 4 पॉवर किती येतोय? 81 देते आहे. ओके, एक्झाम्पल 5 बघूया. एक्झाम्पल 5 काय आहे? 5/7 स्क्वेअर इंटू 5/7 minus 9 is equal to 5/7 3n plus 2. 3n plus 2 म्हणजेच काय आता 5/7 चा सेकंड पॉवर 5/7 चा मायनस 9 पॉवर म्हणजे आन्सर येणार आहे 5/7 3n plus 2. 3n plus 2 आता n ची व्हॅल्यू आपल्याला तिथे काढावी लागणार आहे. कोणाची व्हॅल्यू? हा जो n आहे ना, या n ची व्हॅल्यू आपल्याला एक्झॅक्टली तिथे काढायला लागणार आहे. तर काय करणार आहोत आपण एक्झाम्पलमध्ये? इथे त्यांनी कोणता लॉ यूज केलेला आहे ते त्यांनी सांगितलेलं नाही. आय थिंक इथे 4 नंबरचा लॉ यूज केलेला आहे. किती? 4. आन्सरमध्ये आपण एक्झाम्पल जे आहे ते आपण ॲक्च्युअली राईट डाऊन करून घेत असतो. राईट डाऊन करून घेताना आपण टाईमपास करत आहे. आता मग जसं की 2 आणि 9 यांचं काय होणार आहे? ते ॲडिशन किती होणार आहे? जसं की 4th लॉ जो होता त्या पद्धतीने दोघांचा बेस सारखा आहे म्हणून आपण एकदाच लिहितोय 5/7 मग 2 प्लस मायनस 9 2 प्लस मायनस 9 या दोघांचं झालं इथे ॲडिशन इज इक्वल टू 5/7 नंतर 3n प्लस 3n प्लस आपण ॲडिशन इथे लिहिलेला आहे. ओके, नेक्स्ट नंतर हा त्यांनी काय सांगितलं आहे? 5/7 मायनस 7 आता मायनस 7 कोणते? 8 मायनस 7 कोणते? 8. ओके, नंतर इज इक्वल टू 5/7 3n प्लस 2 म्हणजे 5/7 3n प्लस 2 ही ॲज इट इज आपण तिथे लिहिलेले आहे. नंतर मग जसं की मायनस 7 इज इक्वल टू 3n प्लस 2 मायनस 7 इज इक्वल टू 3n प्लस 2 म्हणजेच किती? मग 3n इज इक्वल टू मायनस 9 म्हणजेच मग n इज इक्वल टू minus 9/3 is equal to minus 3. यार आपला फायनल आन्सर. तर फायनल आन्सर आलं कसं आहे ते तुम्हाला मी सांगतो. पहा, सुरुवातीला काय केलं आपण? इथे रेसिप्रोकल सिस्टीम आपण यूज केली. ओके, रेसिप्रोकल नुसार लिहिला. नंतर 5/7 2 प्लस मायनस 9 या दोघांची काय आपण ॲडिशन घेणार आहे. मग तिचं ॲडिशन झालं की ते नाही, सबट्रॅक्शन झालंय. आन्सर आला मायनस 7. हा 5/7 आपण ॲज इट इज लिहिलेला आहे. हे मायनस 7 कसे आले? 2 प्लस मायनस 9 इज इक्वल टू मायनस 7. त्यांची वजाबाकी किती झाली? वजाबाकीचं सिम्बॉल इथे आलेलं आहे. ही झाली फर्स्ट स्टेप. नंतर हा जो मायनस 7 आहे हा आपण ॲज इट इज घेतलेला आहे का? कारण की हे दोघं झाले इथे कट. हा हे दोन्ही झाले इथे कट का? कारण की ते सारखे आहे म्हणून. झालं इथं फॉर्म्युला मायनस 7 नंतर 3n प्लस 2 हे पण ॲज इट इज आपण लिहिलं. नंतर मग आपण काय केलं? हा जो 3n आहे हा 3n आपण इथे बाजूला काढलेला आहे. काय केला? बाजूला काढला आणि मग या दोघांची काय केली आपण? बेरीज केलेली आहे. काय केली? दोघांची बेरीज. जिथे जिथे मी साईन करतोय किंवा रेषा ओढतोय ते पहा, ते तुमच्या लक्षात येईल. काय? -7 आणि 2 यांची काय केली आपण? ॲडिशन केली. त्यानंतर किती आलं? -9. त्यानंतर किती आलं? -9. मग हा 3 आपण काढला कॉमन. हा +3 म्हणजे इकडे गेला तो काय होणार आहे?
हा जो -7 आहे +2 - 7 इक्वल टू -9 असं त्या आन्सरमध्ये घेते हा 3n निघाला कॉमन 3n इक्वल टू 9 n काढला आपण कॉमन n कॉमन काढल्यानंतर मग येतो म्हणजे काय फॅशनमध्ये आपण कन्वर्शन केलं -9 आपण 3 1 जा 3 3 3 जा 9 तो 9 पे 3 कसं येणार मायनस मध्ये तो येणार आहे ओके इथे अशा त्याच्यामध्ये जे काही ॲक्शन्स केलेले आहेत त्या सर्व ॲक्शन्स मी तुम्हाला तिथे इंडिकेट केलेले आहे तिथे जे काही रेषा मारलेल्या आहेत त्या रेषा पहा कुठे कटिंग केलेली आहेत ते देखील पहा म्हणजे तुम्हाला ते गणित समजायला सोपं जाईल ओके सो आणि एक्झाम्पल जे 6 आहे ते तुम्ही घरी सॉल्व्ह करू शकता ऑब्झर्व करा ते कसं करताय ते जे आहे एक्झाम्पल 1 जे होतं आपलं सेम 0 पॉवर सेम तेच आहे 0 पॉवर असल्यानंतर ऑब्झर्व करा थोडी प्रॅक्टिस करा सगळे गणित आपण पॉसिबल नाही आपल्याला शिकवणं किंवा समजून घेणं होमवर्कमध्ये तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस 2A हा सॉल्व्ह करणार ओके सो गुड डे अँड गुड बाय